हाय हॅलो नमस्कार। तर आपले कालचे प्रश्न 15पर्यंत झाले होते, तर आपण त्याचे पुढचे प्रश्न आज 15 प्रश्न कंटिन्यू करणार आहोत। तर इथे बघा 16व्या प्रश्नापासून मी सुरुवात करते। इसवी सन 1875च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढील कोणते विधान सत्य आहे? तर हे तिन्ही विधान आहेत अ ब क। तर याचं उत्तर आहे ऑप्शन चौथा अ ब क हे तिन्ही विधान सत्य आहेत। तर इथे बघा इथे जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला। तर बघा पहिलं अ महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन, तर याचं उत्तर आहे बघा, तर बघा अ कुठलं आहे महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन, तर याचं उत्तर आहे अ चं। बघा म्हणजे याचं ऑप्शन दुसरा येते, दुसऱ्यामध्ये त्या पहिल्याला चौथं येणार म्हणजे गोविंदराव नानल हे पहिलं महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन गोविंदराव नानल। परत ब महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन त्याला तिसरे येणार, तिसरं म्हणजे बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा। परत क महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन याला येणार तिसऱ्याला दुसरं म्हणजे काशीनाथ वैद। आणि चौथा आहे महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन, तर याचं उत्तर आहे याला पहिलं येणार श्रीधर वामन नाईक। तर असं उलटं इथं गेलं म्हणजे चौथं तिसरं दुसरं आणि पहिलं। तर प्रश्न पुढचा अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1904 ऑप्शन चौथा। प्रश्न पुढचा 1938 साली पूर्वी खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली? तर याचं उत्तर आहे साने गुरुजी ऑप्शन दुसरा। प्रश्न पुढचा अस्पृश्य बांधवांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? तर याचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे ऑप्शन पहिला। प्रश्न पुढचा खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे बाळाजी बाजीराव ऑप्शन तिसरा। प्रश्न पुढचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव ऑप्शन तिसरा। प्रश्न पुढचा स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे अखिल भारतीय महिला परिषद। प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे? तर याचं उत्तर आहे दामोदर हरी चापेकर ऑप्शन तिसरा। प्रश्न पुढचा कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारू गोळा आणि बंदुकीच्या कारखान्यात नकाशा करून देणारे यांत्रिकी अभियंता कोण? तर याचे उत्तर आहे भालचंद्र केतकर ऑप्शन तिसरा। पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात परीखान या नावाने सक्रिय भाग घेतला होता? याचं उत्तर आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे। प्रश्न पुढचा पुढील लेखक व त्यांची लिहिलेल्या नाटकांच्या जोड्या जुळवा? तर बघा याचं ऑप्शन पहिला येते म्हणजे बघा अ वासुदेव पुरुषोत्तम साठे। तर यांनी कुठलं नाटक लिहिले? तर पहिल्याला पहिलं आहे अ वांगभंग। ब अनंत वामन बर्वे यांनी दुसऱ्याला बघा ब ला चौथं म्हणजे महाराणा प्रताप सिंह हे यांनी नाटक लिहिले म्हणजे बघा ह्याला हे पहिल्याला पहिलं परत याला हे चौथं। क लक्ष्मण नारायण जोशी यांनी तिसऱ्याला तिसरंच भीमराव हे नाटक लिहिलं। ड इस्माईल युसुफ याला दुसरं। तर अशा जोड्यात ही नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत। प्रश्न पुढचा संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कोठे झाली? तर याचं उत्तर आहे मुंबई। प्रश्न पुढचा इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले? तर याचं उत्तर आहे अवंतिकाबाई गोखले ऑप्शन तिसरा। दिसतंय ना व्यवस्थित? नसेल दिसत तर मला कमेंटमध्ये सांगू शकता। प्रश्न पुढचा सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर कोळी
यांनी उठाव केला ऑप्शन पहिला. तर आजचे आपले 15 प्रश्न झालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी या पुस्तकातील तुम्हाला हे प्रश्न सांगते. तात्यांचा ठोकळा एकनाथ पाटील यांचं. हे पुण्यामध्ये पुस्तक भेटतं. खूप छान असं पुस्तक आहे. तर तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर ते पुण्यामध्ये भेटून जाईल. सगळ्या स्पर्धा परीक्षेचं याच्यात अभ्यास दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.